यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना पाडणारच असं आव्हान अजितदादांनी दिलं। अर्थात त्यावेळी उमेदवार अजितदादांचा कोण हे घोषित देखील झालं नव्हतं। चाचपणी सुरू होती, पण तिकडे भाजपनं शिरूर लोकसभा मतदारसंघातून काढता पाय घेतला आणि मग मात्र अजितदादांनी आपला उमेदवार कोण असेल हे शोधायला सुरुवात केली। बऱ्याच जणांची नावं देखील चर्चेत आली। प्रदीप कंद असतील, दिलीप वळसे पाटील असतील, विलास लांडे असतील। शेवटी एका नावावर शिक्कामोर्तब झालं, ते म्हणजे शिवाजीराव आढळराव। अर्थात अमोल कोल्हे यांना यावेळी पाडणारच असं आव्हान इकडे अजितदादांचं उमेदवार घोषित होण्यापूर्वीच दिलं गेल्यानं ही लढत चुरशीची होणार हे ठरलं आणि अखेर दोन उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने निवडणूक रिंगणात उभे राहिले। ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव। थोडक्यात काय तर दोन्ही उमेदवार मागच्या निवडणुकीत आमने सामने उभे होते। यावेळी पुन्हा तेच दोन उमेदवार, पण चिन्ह मात्र बदलली। शिवाजीराव आढळराव जे 3 टर्म ज्या चिन्हावर निवडून आले ते चिन्ह म्हणजे धनुष्यबाण होतं, तर अमोल कोल्हे मागच्या वेळी ज्या चिन्हावर निवडून आले ते चिन्ह होतं घड्याळ। पण यावेळी मात्र दोघंही राष्ट्रवादीच्या दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये सामील झाल्यानं अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी हे चिन्ह मिळालं, तर शिवाजीराव आढळरावांना यावेळी घड्याळ या चिन्हावर लढावं लागलं। अर्थात आता मतदान देखील झालं। मतदानाचा शिरूरमधला टक्का आहे 54.16%। मागच्या वेळी तो 60.62% इतका होता, म्हणजे साधारण 6-6.5% यंदाचा टक्का घसरला। पण एवढं जरी असलं तरी ही लढत मात्र अत्यंत चुरशीची समजली जाते, कारण निवडणूक झाल्या घोषित झाल्या अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याविषयीचं केलेलं आव्हान आणि शिवाजीराव आढळराव यांना आपल्या पक्षात दिलेलं स्थान, यामुळे ही निवडणूक प्रचंड चर्चेत आली। शिवाजीराव आढळराव याच्या आधी धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेकडून लढले होते। अर्थात ते 3 वेळा खासदार राहिले, 2004, 2009 आणि 2014। तिन्ही वेळेस त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडलं होतं, अशोकराव मोहोळ, देवदत्त निकम आणि विलास लांडे। पण यावेळी मात्र त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार, तो म्हणजे अमोल कोल्हे। अर्थात मागच्या वेळी देखील या दोघांमध्ये लढत झाली आणि अमोल कोल्हे हे त्यावेळी जिंकून आले। आता महत्त्वाचा मुद्दा असा की या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी काय सांगते, तर या ठिकाणी मुळातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 विद्यमान आमदार आहेत, शिवाय भाजपचा 1 विद्यमान आमदार आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अवघा 1 आमदार आहे। त्यामुळे इथले 5 आमदार हे महायुतीचे आहेत। अर्थात राष्ट्रवादी फुटल्यानंतर हो नाही करत या ठिकाणी यातले 4 आमदार या शिरूर लोकसभा मतदारसंघातले अजितदादा पवार गटाला जाऊन मिळाले। आता भोसरीमध्ये जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे, या ठिकाणी 46.21% इतकं मतदान झालं। त्यानंतर हडपसरमध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्या ठिकाणी 45.39% इतकं मतदान झालं। जुन्नरमध्ये अतुल बेनके सुरुवातीला तटस्थ राहिले, राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी कुणाकडे याचं उत्तर न देता ते तटस्थ राहिले, पण शेवटी आपल्याला शिवाजीराव आढळरावांच्या प्रवेशावेळी ते दिसून आले राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंचावर। त्यामुळं त्या ठिकाणी देखील 56.35% इतकं मतदान झालं। नंतर आंबेगाव, दिलीप वळसे पाटील, शरद पवारांनी त्यांना सगळं काही दिलं, पण हेच दिलीप वळसे पाटील जेव्हा राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गटात सामील झाले तेव्हा सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। दिलीप वळसे पाटील कधी शत्रू तर कधी मित्र अशा भूमिकेत आढळरावांसोबत राहिले आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त मतदान यावेळी नोंदलं गेलं ते म्हणजे 61%। भले यावेळी प्रचारात किंवा आणखी कुठे या ठिकाणी दिलीप वळसे पाटील दिसले नाहीत, कारण की एका अपघातामुळे त्यांना त्या ठिकाणी घरी थांबावं लागलं, पण या ठिकाणी सर्वात जास्त मतदान झालं। नंतर खेड आळंदी, दिलीप मोहिते पाटील हे तर आढळरावांचे कट्टर शत्रू,
पण या दोघांनी देखील शेवटी मिळतं जुळतं घेतलं आणि खेड आळंदीमध्ये 55.29% इतकं मतदान झालं. उरलं शिरूर, जिथं अशोक पवार हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार आहेत. त्यांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही. आपल्याला आठवत असेल त्या ठिकाणी अजित पवारांनी जी अगदी एक प्रचार सभा घेतली त्यावेळी अशोक पवारांना देखील तू कसा आमदार होतो हे पुढच्या वेळी बघतोच असं देखील सुनावलं. त्या ठिकाणी 53.5% इतकं मतदान झालं. आता ही झाली विधानसभा निहाय टक्केवारी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आढळराव 3 टर्म खासदार, हॅट्रिक साधलेला खासदार, तोही शिवसेनेकडून. मागच्या वेळी अर्थातच त्यांना राष्ट्रवादीच्याच अमोल कोल्हेंनी पराभूत केलं होतं. पण यावेळी मात्र शिवाजीराव आढळराव शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते. पण त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेला जागा सुटत नाही हे समजल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्याच वेळी अमोल कोल्हे वर्सेस आढळराव अशी लढत होणार हे क्लिअर झालं. अर्थात या ठिकाणी आढळरावांचा दांडगा जनसंपर्क, त्यांचा राजकीय अनुभव हे सर्व काही त्यांच्या पाठीशी आहेच. पण इकडे संसदेत अमोल कोल्हेंनी गाजवलेली भाषणं, मग ती बैलगाडा शर्यतीवरती असतील किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती असतील, असे 2 तगडे उमेदवार समोरासमोर आले. मग सेलिब्रिटी आणखी अमोल कोल्हेंचा कमी जनसंपर्क या संदर्भात अजित पवारांनी बऱ्याचदा भाष्य देखील केलं. पण शरद पवार मुळातच खेड आळंदी असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल, या ठिकाणी त्यांच्याविषयीची प्रचंड सहानुभूतीची लाट आहे, सहानुभूतीचं वातावरण आहे. त्याचा फायदा अमोल कोल्हेंना होऊ शकतो की काय याचं उत्तर आपल्याला लवकरच कळणार आहे. राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो 2019चा. या निवडणुकीमध्ये भोसरी आणि हडपसरमधून आढळरावांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. भोसरीतून जवळपास 37,000चं लीड मिळालं होतं, तर हडपसरमधून 5,000चं लीड मिळालं होतं. पण आता मात्र तिथले देखील आजीमाजी आमदार म्हणजे विलास लांडे असतील आणि महेश लांडगे असतील, हे दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आढळरावांना होणार का हे देखील थोड्या दिवसातच कळणार आहे. आता कोल्हे पवारांविषयीची निष्ठा आणि त्यांच्याविषयीची सहानुभूती या दोन्ही फॅक्टरवर कोल्हेंचं भवितव्य ठरणार आहे. मुळातच राष्ट्रवादी जर फुटली नसती तर इथले हे जे सगळे 5च्या 5 आमदार आहेत ते मुळातच राष्ट्रवादीमध्येच असते, राष्ट्रवादी एकसंध असती आणि मग फाईट झाली असती तर ती पुन्हा शिवाजीराव आढळराव वर्सेस अमोल कोल्हे झाली असती, कारण की शिवाजीराव आढळरावांना शिवसेनेतून तिकीट मिळालं असतं. पण अर्थात जर तरला काहीच अर्थ नाही. आता आणखी महत्त्वाचा मुद्दा की इथं मराठा समाजाची मतं आहेत ती आढळरावांच्या पथ्यावर पडतील, पण या ठिकाणी माळी समाजाची मतं देखील 2 लाखांहून जास्त आहेत. शिवाय जुन्नरमध्ये आदिवासींची देखील मतं आहेत, त्यामुळे त्या मतांचा फायदा देखील अमोल कोल्हेंना होण्याची शक्यता आहे. अर्थात निवडणूक नुसती घोषित झाली होती, पण त्याचवेळी अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडणारच असा शब्द दिला. पण आता हा शब्द खरा करण्याचं आव्हान पुरंदर नंतर अजित पवारांना जर कुठे करून दाखवायचं असेल तर ते शिरूरमध्ये. त्यामुळं अजितदादांची खरी प्रतिष्ठा आता या शिरूरच्या लढतीमध्ये पणाला लागली आहे. त्यामुळं घड्याळात आणि या आत्ताच्या तुतारीमध्ये जो काही या ठिकाणी सगळा एक प्रकारचा वाद निर्माण झाला, आता मात्र प्रश्न असा पडला आहे की शिरूरला घड्याळाची ट्यून वाजणार की तुतारीची धून. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.